नवसुरे न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चितेगाव परिसरातील गायरान जमिनीमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन, महसूल विभागाचे दुर्लक्ष। पैठण तालुक्यातील चितेगाव परिसरातील शासकीय गायरान जमिनीमध्ये अनेक दिवसापासून दररोज अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे। या गायरानमध्ये अवैधपणे दररोज लाखो रुपयांचे गौण खनिज उत्खनन करण्यात येतो। याकडे महसूल प्रशासन स्पष्टपणे दुर्लक्ष करीत आहे। याबाबत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना माहिती दिली असता मात्र दोघांनी उडवाउडीचे उत्तर दिले। तसेच हा मुरुम उत्खनन करून बाजूला थोड्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे। महसूल प्रशासनातील तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून त्यांच्यासोबत आर्थिक हित संबंध जोपासत हजारो ब्रास मुरुम रात्रंदिवस अवैधपणे उपसा होत आहे। शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून फसवणूक केली जात आहे, मात्र संबंधित अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। या अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कारवाई होईल का, हा आता मोठा प्रश्न निर्माण होत आहे। नवसूर नेटवर्क, चितेगाव, औरंगाबाद। सर काय सांगाल याच्यावर? कारवाई चालू आहे, प्रशासन आपल्याला कारवाई करत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपली परमिशन दिलेली आहे शासनाने। शासनाने परमिशन दिली आहे ते 15 ते 20 दिवसात, समजा एका दिवसात 300 ब्रास मुरुम चालू आहे उत्खनन, तेवढी प्रशासनाने दिलेली आहे का? समजा एका दिवसात 300-400 ब्रास उत्खनन तात्पुरते दिलेले सर 15 दिवसासाठी, ते 3-3 महिने झालेले, 4-4 महिने झाले कोणाला, तरी पण आज उपसा चालूच आहे। असं आमचं निदर्शन झालं तर सर, तुम्ही बिडकीन DMIC मध्ये दररोज अवैध मुरुम उत्खनन होत आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे। तुम्हाला मागे आम्ही भेटलं होतं, पण तुम्ही आतापर्यंत कारवाई केली की नाही? तुम्ही आल्यापासून किती कारवाई केली DMIC मध्ये जाऊन? DMIC आम्ही चक्र मारल्या, आम्हाला काही नजरेस आलं नाही, त्यामुळे आता जर आमच्या नजरेस आलं तर नक्की कारवाई नक्की होईल। तुम्ही पथक नेमणार का? पथक नेमायचं तर तहसील असतं, तुम्ही पत्रावर केलं होतं त्याबद्दल सर? तुम्ही पत्रावर करा ना तहसील साहेबांना। आम्ही बोललो, तहसील साहेबांनी सांगितले पथक नेमलं आहे। तोंडी झालं